आणि संजू भाऊ 4 वेळेस आमदार झाले, मी 5 वेळेस आमदार झालो, संजू भाऊ 2 वेळेस मंत्री झाले, मी 4 वेळेस मंत्री झालो. हे फक्त आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे. आणि असं म्हणतात की राजकारणामध्ये प्रारब्धाशिवाय कोणत्या गोष्टी सत्य होऊ शकत नाही, देवाचे आशीर्वादही लागतात. आणि देवाच्या आशीर्वादाकरताच आम्ही आपल्या सगळ्यांचं दर्शन घ्यायला आलोय. आणि सगळ्यात जास्त तर पुरुषांपेक्षा आमच्या लाडक्या बहिणी आहे. आणि सगळ्यात जास्त कोणावर प्रेम केलं असेल या सरकारने तर लाडक्या बहिणींवर केलं. सगळ्यात जास्त प्रेम. एसटी मध्ये अर्ध तिकीट तुम्हाला, मुलींचं मोफत शिक्षण तुम्हाला, लखपती बहीण तुम्ही, मुलगी झाली का 18 वर्षाचे 1 लाख रुपये तुम्हाला, दर महिन्याला 1500 रुपये तुम्हाला, 2 हप्ते टाकता रोज जो अफवा पहिली की आता पैसे सरकार काढून घेणार, जो सुटले ते मी बँकेमध्ये बिन सुटले, काढा चला पैसे काढा, पैसे काढा, काढून घेतील. आता रक्षाबंधन येते, रक्षाबंधनला भाऊ 500 देतो आणि भाऊबीजला 500 देतो, पण आमचं सरकार दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये देतं. साधी गोष्ट आहे का? त्यामुळे या सरकारचं लक्ष मंदिरांवर आहे, पुरुषांवर आहे, महिलांवर आहे, विद्यार्थ्यांवर आहे. आणि मंदिरांचं काम करण्याकरता सुद्धा आम्ही अशाच पद्धतीनं पुढाकाराने काम करण्याचा प्रयत्न करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.